नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा आपण मराठी विषयाचा स्वाध्याय पाहत आहोत. पाठ आहे 12वा. महाराष्ट्रावरुणी टाक व वाळुनी काया. या पाठाचे आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर पाहूया स्वाध्याय. महाराष्ट्रावरुणी टाक व वाळुनी काया. प्रश्न पहिला आहे पहा, वैशिष्ट्ये लिहा. महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत पाहूया. एशियाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर. दुसरा आहे सोन्याची धरती खाली नि वर वर निळे आकाश. सोन्याची धरती खाली नि वर निळे आकाश. पुढं वैशिष्ट्य आहे, पुढचं पहा, महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात. महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात. पुढचं वैशिष्ट्य आहे पहा, अरबी समुद्र तिचे चरण धुतो. अशी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. धैर्यवंत शासन करते वीर. श्रम करणारे शेतकरी. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे पहा, संत व शाहीर. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धुरंधर श्री छत्रपती शिवराय. अशा प्रकारे या कवितेमध्ये महाराष्ट्र भूमीतील ही व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत. धैर्यवंत शासन करते वीर, श्रम करणारे शेतकरी, संत व शाहीर आणि धुरंधर श्री छत्रपती शिवराय ही आपल्या महाराष्ट्राची व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत. पहा पुढचा प्रश्न पाहूया. असत्य विधान तपासा. आपल्याला 4 विधान दिलीत. त्या 4 विधानामध्ये कोणता विधान हे असत्य आहे ते पाहूया. पहिलं विधान आहे, धुरंधर शिवरायांना स्मरावे. दुसरं विधान आहे, असत्यास्तव शिंग फुंकावे. असत्यास्तव शिंग फुंकावे. तिसरं विधान आहे पहा, स्वातंत्र्याची आण घ्यावी. चौथं विधान आहे, जन्मभूमीचे उपकार फेडावे. अशा प्रकारे हे आपल्याला 4 विधाने दिलेत. त्यातील असत्य आपल्याला शोधायचे. पहिलं पहा, धुरंधर शिवरायांना स्मरावे हे विधान सत्यच आहे. असत्यास्तव शिंग फुंकावे हे विधान मात्र असत्य आहे. आणि म्हणून या 4 विधानापैकी असत्य विधान आहे, असत्यास्तव शिंग फुंकावे. पुढचा प्रश्न पाहूया. कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता पहा. महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात एशियाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. प्रति महारथींनी तिला भूषवले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणाशी लीन झाला आहे अशी ही महाराष्ट्र भूमी. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राची बलस्थाने. आपल्या शब्दात लिहायचे. तुमच्या शब्दात सांगा महाराष्ट्राची बलस्थाने. एक उदाहरण म्हणून मी सांगितले पहा. या महाराष्ट्र रूपी मंदिरात एशियाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे.
तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महारथी शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संत महंत व शायरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उजवे झालेला हा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. चला तर पुढचा पाहूया. काव्य सौंदर्य. जी काव्य दिले आपल्याला त्या कवितेतील एक चरण दिले आणि त्या चरणाचं आपण सौंदर्य सांगायचे. दरध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची हे काव्य आहे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहायचे आहे. पहा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी माने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या, एकत्र या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, मनीषा आहे, इच्छा आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध व्हा. अशा प्रकारे शाहिरांनी या काव्यामध्ये महाराष्ट्राला एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. पहा, पुढचं काव्य सौंदर्य पाहूया. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सुधारण वर्णन करा. आता हे आपापल्या शब्दामध्ये वर्णन करायचे. पहा, या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचिती येते. पहा, जे नवरस आहेत त्या नवरसामध्ये वीररस या कवितेतून आपल्याला व्यक्त होतो. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळुनी काया. या पहिल्या दोन ओळीतच शायरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दमुखीचे आव्हान केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. करी कंकण बांधून साचे, सत्यास्तव शिंग फुंकाया. सत्यास्तव पर्वत ओलतून यत्नाचे धर ध्वजा करी ऐक्याची, पावले टाक हिमतीची, घे आन स्वातंत्र्याची. अशा प्रकारच्या ओळीमधून ओतप्रत भरला आहे. मराठी मन पेटून उठले. अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. अभिव्यक्ती. तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रातला अभिमान कोणत्या गोष्टींचा आहे आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचे. पहा, महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. येथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली आहे. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून आणतात. विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभ झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली.
औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्यम शिवम सुंदरम या मूलत्रयींची जपणूक करणारे हे महाराष्ट्राचे ब्रीदवाक्य आहे. अशा प्रकारे आपण या कवितेचं स्वाध्याय पाहिला. अशाच प्रकारे आपल्याला पुढीलही काही पाठांचे स्वाध्याय पाहणार आहोत. यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.